विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल हाच गजर सगळीकडे सुरू आहे आणि आमच्या इकडेही ही मैफिल जमलेली. खरं तर स्वरूप बदलू नये या उत्सवाचं आहे ह्याच्यावरच आमचं बोलणं सुरू होतं, पण त्या अगोदर सर एक भजन होत होतं त्या किंवा एक अभंग प्लीज. क्या बात आहे. खरं तर या संगतला सोबत चांगली मिळाली आपण बोलू. महादेव सर तुमचंही खूप खूप स्वागत आहे. कारण तर तुम्ही खूप चांगली आम्हाला संगत देता, त्यामुळे तुमची संगत सोबत खूप सुंदर होत आहे. खरं तर अभंगाविषयावर आपण बोलू, कारण ज्या ज्या गायकांचा मी आता शो केला विठ्ठल विठ्ठलच्या निमित्तानं, त्या सगळ्यांनी सांगितलं की कुठे ना कुठे सुरुवात ही अभंगांपासूनच झाली. आणि कार्तिकी तुझीही. मी त्याला विचारलं सगळ्यात सुरुवातीचा अभंग कोणता परफॉर्म केला. मी तुझाही मला तोच प्रश्न आहे खरं तर. पण तुझ्यासाठी अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे हे खरं शब्दात वर्णन करू शकणार नाही मी अभंग काय आहे माझ्यासाठी. कारण एकदम जन्म झाल्यापासून सगळे तेच संस्कार अभंगाचे किंवा शास्त्रीय संगीताबरोबरच याचे सुद्धा संस्कार खूप म्हणजे आजपर्यंत रुजले गेलेत. त्यामुळे अभंग गाताना एक वेगळं चैतन्य, तुम्ही आत्ता म्हणालात तसं प्रत्येक कलाकाराला एक अभंग गाताना एक वेगळं त्याला काहीतरी भाव एक वेगळा असतो. कारण अभंग जेव्हा संतांनी रचले
तेव्हाच त्यात एक खूप गूढ अर्थ पण लोकांना अगदी सोपं वाटणारं आणि गाणाऱ्याला गाताना अगदी म्हणजे एक्स्ट्रा काही त्यात भाव द्यावं लागत नाही. अभंगात ऑलरेडी खूप छान अर्थामध्ये भाव असतो आणि मी सगळ्या बाबांच्या माझ्या चाली गायले, त्यामुळे बाबांच्या चालींमध्ये सुद्धा एक वेगळा भाव असतो की ते एक अजून त्यात काही आपल्याला आपलं काही द्यावं लागत नाही. त्यामुळे एक सगळेच प्रकार गाताना पण त्यातली त्यात विशेष अभंग गाताना एक आपण देवापर्यंत पोहोचल्याचा फील येतो. खरं तो पहिला अभंग कोणता होता जो परफॉर्म केला शाळेत वगैरे, आठवतो का? मी माझं सारेगमप जेव्हा सुरू झालं तो आमचा टेलिकास्ट जो झाला एपिसोड तो कार्तिकी एकादशीच्या दिवशी झाला आणि तो एक खूप सुंदर योगायोग होता आणि माझा पहिला एपिसोड बाबांनी पंढरपूरमध्ये पाहिला होता आणि त्यात आषाढी च्या निमित्ताने तर तेव्हा माझी अभंगापासून सुरुवात झालेली आणि तो होता इवलेसे रोप लाविले द्वार. हा अभंगाने मी माझ्या सारेगमपच्या करिअरची सुरुवात केली. इवलेसे रोपा लाविले द्वारी, इवलेसे रोपा लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, तयाचा वेलू ओ गेला गगनावरी, इवलेसे रोपा लाविले द्वारी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बारून काही आसियाला, फुले वेचिता बारून ओ काही आसियाला, इवलेसे रोपा लाविले द्वारी, इवलेसे रोपा लाविले द्वारी, इवलेसे रोपा लाविले द्वारी, रोपा लाविले द्वारी, रोपा लाविले द्वारी. खरं तर आपण अभंगांच्या परंपरेविषयी बोलतो आणि खूप जुनी आणि उज्ज्वल परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रात आणि खरं तर तुम्ही त्या परंपरेचा वारसा पुढे घेऊन चालात कल्याणजी. तुम्हाला काय वाटतं अभंगांबद्दल? आत्ताच्या पिढीकडे अभंग कसा पोचला? अभंग चांगल्या पद्धतीने पोहोचला पाहिजे आणि पोहोचतोय मला वाटतं. कारण बरीच गाणारी मी बऱ्याच वेळा ऐकलं असं की बऱ्याच लोकांना बाकीचे प्रकार गाताना एवढं अवघड नाही जात, पण अभंग गाताना त्यांच्या म्हणण्यानुसार खूप त्याला तयारी करावी लागते किंवा विचार करावा लागतो. तर हे असं का वाटतं? तर अभंग हा संतांनी रचना त्यांनी ज्या केल्यात तर त्याच्यात स्वतः भाव ओतलेला आहे आणि म्हणून त्या रचना गात असताना इथे वेगळी तयारी असण्याची फार गरज नाही. फक्त तुमचा भाव म्हणजे हृदयातून तुम्ही गायलं पाहिजे आणि तो अर्थ लक्षात घेऊन गायलं पाहिजे. संतांनी ज्या रचना केल्यात त्या सामान्य लोकांना समजतील अशा लोकभाषेतल्या काही रचना आहेत आणि म्हणून त्या रचना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फक्त भावपूर्ण गायलं पाहिजे. तिथे तयारी दाखवतो किंवा असं काहीतरी करतो म्हणून जर गायलं तर तेवढं ते लोकांना अपील होत नाही असा विषय. म्हणून अभंग हा विषयच असा आहे की तो भावपूर्ण गाण्याचा आहे आणि स्वतःला विसरून जाण्याचा आहे. हे मग खरं तू सुरुवातीला म्हटलंस कौस्तुभ की हा माझा होम पिच आहे, पण हा होम पिच तयार करताना किंवा तो होम पिच स्वतःकडे त्या पिचवर आपला होम करताना तू कसा रियाज करतोस अभंगांचा? अभंगांचा तसा आत्मसात करणे हाच खूप मोठा रियाज आहे. कारण मी दिदी आम्ही जवळपास मी 2-3 वर्षाचा, दिदी 4-5 वर्षाची असल्यापासून बाबा क्लास अगोदर घेत होता. त्याच्यामुळे सगळे मुलं अभंग शिकत होते. ते आपसूकच कानावर पडले आणि संस्कार, अभंगांचे संस्कार. खरं कुठे ना कुठे आम्हाला अजून एक अभंग तुझ्याकडून ऐकायचा आहे, प्लीज. कोणता असेल?
काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, अनुभव ठाऊक, अनुभव ठाऊक नाही तुझ, अनुभव ठाऊक नाही तुझ, काय सांगू तुझ्या चरणाचे सुख, काय सांगू तुझ्या चरणाचे सुख. आम्ही काय की ग्वाही माय पुते, आम्ही एकाएकी ग्वाही माय पुते, जाणीते निरुते सुखे दोघे, जाणीते निरुते सुखे दोघे, काय सांगू तुझ्या चरणाचे सुख. तुका म्हणे या म्हा मोक्षाचा कंटाळा, तुका म्हणे या म्हा मोक्षाचा कंटाळा, का तुम्ही गोपाळा नेने ऐसे, का तुम्ही गोपाळा नेने ऐसे, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, अनुभव ठाऊक, अनुभव ठाऊक नाही तुझ, काय सांगू तुझ्या चरणाचे सुख, काय सांगू तुझ्या चरणाचे सुख, चरणाचे सुख, चरणाचे सुख. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर कल्याणजी तुमचे हे उत्तर आहे की आजच्या पिढीकडे कसा अभंग पोहोचतोय, खूप छान गायला. सो थँक्यू सो मच. खरं तर आता पुन्हा आपण वारीच्या गप्पांकडे येऊया. वारीमध्ये खूप वैशिष्ट्य आहे, जसं आपण मैफल म्हटलो, आपण त्या लोकांच्या एनर्जीविषयी बोललो, पण एक रिंगण सोहळा होतो आणि त्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. त्या सोहळ्याबद्दल काय, कारण तो आनंद विभोर होणारा सोहळा असतो त्या लोकांसाठी, काय सांगाल? आता हे गात गात भक्ती करत तो उत्साह जो संचरलेला असतो पूर्ण अंगामध्ये, आणि रिंगण जेव्हा असतं तर मग तिथे अगदी अगोदर नुसतं गाण्याचं काम असतं, नाचायला स्कोप नसतो एवढा. पण रिंगण हा प्रकार असा आहे की तिथे देहभान हरपून सगळे वारकरी
नाचत असतात. आणि अगदी वयोवृद्ध असलेला वारकरी त्याच्यातसुद्धा एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, कुठून त्या ईश्वराकडनं मिळते अर्थात ती. आणि प्रत्येकजण देहभान विवर्जित होऊन तिथे नाचत असतो. आणि म्हणून त्या रिंगणाचा आनंद म्हणजे पुढे माऊलींचा जो घोडा असतो तो घोडा पुढे पळतो आणि त्याच्या मागे वारकरी हातात पताका घेऊन, आणि ते उत्साहपूर्ण जे वातावरण असतं ते खरं म्हणजे तिथे गेल्याशिवाय ते कळत नाही. तर कधीतरी आपण नक्की जाऊन तिथे नाही, एकदा आनंद हो, घेऊ. म्हणजे आम्हाला खूपदा संधी मिळते आणि आम्ही त्या संधीचं सोनं करता आलं, पण पुढच्या वर्षी, यावर्षी हे सोनं करतोय मी, पुढच्या वर्षी हे तरी सोनं होईल मला वाटतं. खरं तर मला अजूनही प्रश्न त्याच विषयी तुम्हाला विचारायचा आहे. एक तर आज आपण इव्हेंट्स करतो, आपल्याला इव्हेंट्सचा एक गोष्ट आहे इव्हेंटची, की इव्हेंट मॅनेजमेंट किंवा इव्हेंट मॅनेजर हा एक स्कोप असतो, आपल्याकडे एक टर्म आहे. तिकडे कोणी इव्हेंट मॅनेजर नसतो. तिकडे कोणी व्हॉट्सॲपवर बोलून बाबा तू आज इकडे ये, रवींद्र नाट्य मंदिरमध्ये कार्यक्रम इकडे, असं नसतं. तरी ती लोकं येतात. आणि मॅन टू मॅन मॅनेजमेंटविषयी तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही तिकडे होतात, कोणालाही कोणाचा धक्का लागत नाही, सगळे आपोआप चालत राहतात. लाखोचा तो एक गर्दी असते. इकडे थिएटरमध्ये घुसताना 1000 लोक असले तरी चेंगराचेंगरी होते, पण तिकडे होत नाही. हा काय कन्सेप्ट आहे? फार विशेष आहे हे, म्हणजे अद्भुत आहे. आणि जगात कुठेही असा सोहळा नाही आहे की जिथे पोलीस यंत्राने गरज पडत नाही पोलिसांची. आणि हे चालत असताना स्वयंशिस्त ज्याला म्हणतात, प्रत्येकजण आपली स्वतःची शिस्त पाळतो आणि कुणालाही आपल्यापासून त्रास होऊ नये हा प्रत्येक वारकऱ्याचा दृष्टिकोन असतो. आणि कुणाला अगदी ठेच लागली तरी 10-5 जण तिथे धावून येणार. आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली हा शब्द असतो. कोणी कुणाला तिथे नाव घेऊन हाक मारत नाही, केवळ माऊली म्हणतात. आणि म्हणून हे अद्भुत आहे, ईश्वराचं आहे.